भान हरवलेलं मन एक कुठेतरी ध्यानात तरी जातं, तपस्येमध्ये तरी जातं, नाही तर मग खाओ पिओ ऐश करो, मौज करो. म्हणजे इंद्रिय सुखाच्या याच्यामध्ये मन गुंतलेलं असतं, नाही तर इकडं कंटाळलं का मग ते दुसऱ्या टोकाला जातं. मग यातना हत्त केलं मथानुयोग, म्हणजे स्वतःला यातना द्या. नाही तर मग काम सुखल्ली का अनुयोगो, खा प्या मजा करा. अशी दोन जगण्याची टोकं आहेत असं बुद्धांचं म्हणणं आहे. बाबासाहेबांनी पण त्यांच्या ग्रंथामध्ये बुद्ध अँड हिज धम्ममध्ये ही गोष्ट मांडलेली आहे. सिद्धार्थ गौतमांनी ध्यान करून पाहिली, पण त्याच्यातून प्रश्न सुटत नाही. म्हणजे जीवनातला जो यातनांचा प्रश्न आहे, दुःखाचा प्रश्न आहे, तो सुटत नाही. म्हणून ते मध्यम मार्गाकडे नॅचरली वळालेले आहेत.